उन्हाळ्यापासून केळी रोपांचा बचाव करण्यासाठी केलेला एक आगळा वेगळा प्रयोग. काही वर्षापूर्वी एक शेतकरी मित्रांच्या सोबत संवाद साधण्याचा योग आला. त्यांची समस्या अशी होती की केळीची लागवड झाली आहे आणि उन्हाचा चटका नवीन रोपांना सहन होत नाही. काय करावं बरं? एखादी फवारणी किंवा आळवणी करून झाडांना कणखर बनवता येईल का? मी म्हणालो की अशा परिस्थितीमध्ये कोणतंही औषध काम करत नाही. तुम्हाला हा प्रखर सूर्यप्रकाश कोणत्याही पद्धतीनं रोखायला हवा. तुम्ही नारळाच्या झावळ्या झाडांवर लावा किंवा साडीने कृत्रिम सावली तयार करा. ते म्हणाले की 1600 झाडांना हे करणं शक्य आहे का? मी म्हणालो, एप्रिल आणि मे महिन्याचा उकाडा सहन करण्या इतपत झाडांमध्ये ताकद नसते. काहीतरी करावंच लागेल. ते म्हणाले की दुसरा कोणता उपाय आहे? झाडांच्या पूर्वेस आणि दक्षिणेच्या बाजूला थोडा ढेंचाची बिया पेरावेत, जेणेकरून या ढेंचाची सावली केळींवर पडेल आणि केळी प्रखर सूर्यप्रकाशास अधिक सक्षमपणे तोंड देऊ शकतील. ढेंचा ही वनस्पती कमी कालावधीमध्ये जास्त उंच वाढते. त्यामुळं जर आपण केळी लागणीच्या एक आठवडा आधी ढेंचा किंवा तागाची लागण केली, तर केळी लागणीपूर्वी ढेंचा जवळपास अर्धा फूट उंचीचा वाढेल. त्याची सावली पहिल्या दिवसापासून केळींवर पडत राहील. उन्हाच्या चटक्यांपासून केळीचं संरक्षण होईल. थोडक्यात, केळी लागवड करण्याआधीच या उपाययोजना करणं आवश्यक आहे. केळीची लागवड झाली आणि नंतर झाडं सुकू लागली तर कोणत्याही कृतीला यश मिळणार नाही. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.